इचलकरंजी महापौरपदी निवड झाल्यानंतर आज सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी महापौर उदय धातोंडे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महानगरपालिका विभाग प्रमुख यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती। पहिल्याच बैठकीत माननीय महापौर आयुक्त तसेच सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत शहर विकासासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। सद्यस्थितीत सुरू असलेल्या व प्रस्तावित महत्त्वाच्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला। शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी सन 2047 पर्यंतचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश माननीय महापौरांनी दिले। तसेच प्रशासन आणि पदाधिकारी यांनी योग्य पद्धतीने समन्वय साधून कामकाज करून इचलकरंजी शहराचा विकास करूया असे आवाहन केले। या आवाहनाला आयुक्त पल्लवी पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासन आपल्या सोबत राहील अशी ग्वाही दिली। या बैठकीसाठी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांचे सह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते।